नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काही लेवल बघितल्या होत्या. प्रायजेक्शन जर बघितले तर मार्केटने एक वन डायरेक्शनमध्ये अपसाईड मोमेंटम दिलं होतं आणि काहीसं कन्सोलिडेशन आपल्याला मार्केटमध्ये अपेक्षित होतं. आणि आजचा जर ट्रेडिंग सेशन जर बघितला तर मार्केटमध्ये आपल्याला काहीसं कन्सोलिडेशन बघायला मिळालेलं आहे. आणि जी ओव्हरऑल प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळते ती काहीशी निगेटिव्ह साईडला बघायला मिळते. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे, शनिवार रविवार विकेंडची. आणि सोमवारच्या दिवशी मार्केट ओपन होतंय. सोमवारच्या दिवशी ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर तिकडे प्रायजेक्शन बनण्याची पॉसिबिलिटी काय आहे, ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर काय बघायला मिळतंय, चार्ट पॅटर्न आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळतोय, याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा. कारण की खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. ओके, आता आज जर बघितलं तर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळाला, परंतु मार्केटनी रेजिस्टन्स लेवल ब्रेक न करता मार्केटनी क्लोजिंग आहे ती निगेटिव्ह साईडला दिली. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जर कालचा व्हिडिओ जर व्यवस्थित पूर्णपणे बघितला असेल तर आपण बघितलं होतं की जो रिस्क फॅक्टर आहे तो बुलिशच्या साईडला आहे. कारण की मार्केटने एक स्ट्रेंथ दाखवून मार्केटनी सेकंड हाफ जो होता शुक्रवारचा त्याच्यामध्ये कन्सोलिडेशन दाखवलं. ओके, कन्सोलिडेशन म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटची क्लोजिंग शुक्रवारच्या दिवशी थोडीशी निगेटिव्ह साईडला बघायला मिळते. ओके, इकडे जर तुम्ही चार्टवरती बघितलं, हा निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, निफ्टी 5 मिनिटाचा. तर मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवून मार्केटने काय केलं, एक ब्रेकआउट फेलियर केला. आणि हा जो रेजिस्टन्स लेवल होती त्या रेजिस्टन्सला मार्केटने ब्रेक केलं नाही. मार्केटने काहीसा निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. ओके, आणि जी क्लोजिंग आहे ती जवळजवळ इंट्राडेच्या लोला झालेली आहे. ओके, म्हणजे इकडे जर बघितलं तर या इंट्राडेच्या लोला, म्हणजे मार्केटनी एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवून मार्केट सस्टेन झालं नाही आणि एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन करून मार्केटची क्लोजिंग काय आहे, निगेटिव्ह साईडला झालेली आहे. तर ओव्हरऑल आपल्याला जर व्ह्यू बघितला मार्केटचा तर मार्केट एक डाऊन ट्रेंड नंतर एक रिकव्हरी दाखवली, एक चॅनल तयार केला एक एक्सपायरी ट्रेडिंग सेशनमध्ये. म्हणजे ही जर बघितली मोमेंटम तर ही गुरुवारची सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. एक्सपायरी ट्रेडिंग सेशनमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग ट्रिगर झाली आणि त्याच्यानंतर मार्केट कन्सोलिडेशन केलं. त्या शॉर्ट कव्हरिंगवरती मार्केट आपल्याला इकडे कन्सोलिडेशन करताना दिसते. आत्ता जर बघितलं तर होल्ड करताना दिसते, परंतु त्या होल्डमध्ये कुठलाही पॉझिटिव्ह साईन आपल्याला बघायला मिळत नाहीये. म्हणजे इकडे जर बघितलं तर मार्केट या लेवलती ओपन होऊन जर काहीसं या लेवलच्या आसपास म्हणजे एक बुलिश साईडला जर क्लोजिंग देत असतं तर आपण बघितलं असतं की मार्केटने एक बुलिश मोमेंटम करून मार्केट इकडे सस्टेन होऊन इंट्राडेच्या हायला क्लोजिंग आहे. म्हणजे या क्लोजिंग आहेत ना त्या फक्त बघा, इकडे बघितलं तर ओपनिंग व्यवस्थित होती, छोटीशी गॅप ऑफ ओपनिंग होती 40-50 पॉईंटची, परंतु क्लोजिंग आहे ती नेगेटिव्ह साईडला झालेली आहे 40-50 पॉईंट. म्हणजे मार्केट वरच्या साईडला जाऊन सस्टेन न झालं, मार्केट तिकडनं नेगेटिव्ह झालं. तर काहीशी आपल्याला स्ट्रक्चर जे आहे ते नेगेटिव्ह बघायला मिळते. ओके, तर सविस्तर आपण बघणारच आहोत निफ्टीच्या लेवल, बँक निफ्टीच्या लेवल, सेन्सेक्सच्या लेवल. ओके, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी मला शेअर करायच्या ते बघा. काल 1-2 मित्रांनी चांगले कमेंट केले होते, त्यातली एक मित्राची कमेंट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर इतकं सगळं मार्केट समजत आहे आणि तुम्हाला गॅप अप होईल का गॅप डाऊन होईल हे समजत नाही, कसं काय, तर मला एवढं आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की गॅप अप आणि गॅप डाऊन हे कोणालाही प्रिडिक्ट करता येत नाही. जर तुम्हाला कोण म्हणत असेल की उद्या मार्केट गॅप अप होईल किंवा उद्या मार्केट गॅप डाऊन होईल, एकतर त्याला मार्केटचं नॉलेज नाही किंवा तो तुमच्यासोबत खोटं बोलतोय. ह्या 2 गोष्टी होऊ शकतात. कारण की गॅप अप होणं किंवा गॅप डाऊन होणं हे कोणालाही सांगता येत नाही. ही गोष्ट मनाशी ठरवून घ्या. ओके, आता राहिली गोष्ट की सर तुम्ही सांगता की मार्केट या लेवलच्या वरती गेल्यावरती बुलिश राहील किंवा या लेवलच्या वरती गेल्यावरती बेरिश राहील. आता आपण तुम्ही
प्रोबॅबिलिटीचं नाव ऐकलं असेल की मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी खूप काम करते किंवा प्रोबॅबिलिटीवरती मार्केटचा विचार केला जातो. म्हणजे जी शक्यता काय आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जे आपलं हवामान खातं असतं ते पण की या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा या दिवशी खूप ऊन पडण्याची शक्यता आहे. का? तर हवामान खातं आहे त्याच्यामध्ये काहीही गोष्टी घडू शकतात. तसंच हे मार्केट आहे, हे मार्केट आहे ते डायनामिक आहे. ओके. त्याच्यामध्ये काहीही गोष्टी होऊ शकतात. जर आपण बघितलं तर आपण कशाचा विचार करतो? आपण प्राइस एक्शनचा विचार करतो. प्राइस एक्शन मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत असतो. सपोर्ट रेझिस्टन्स बघतो. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आपण इकडे प्राइस एक्शनचा विचार करतो आणि त्या प्राइस एक्शनमध्ये कुठले सेटअप बनतात ते, कुठला डिमांड सप्लाय झोन आहे, मार्केटमध्ये कशा पद्धतीने सायकॉलॉजी इकडे दिसतीये आणि त्याच्याच बरोबर आपल्याला मार्केटमध्ये आधी कुठला सप्लाय झोन आला होता, त्याच्यानंतर कुठला डिमांड झोन आलाय, मार्केट कन्सोलेशन झालंय का, ह्या सगळे पॅरामीटर असतात त्याच्यासाठी आणि त्याच्यावरनं आपण एक शक्यता बांधत असतो की बाबा ही जी लेवल आहे या लेवलच्या वरती जर मार्केट जाईल तर काहीसं आपल्याला तिकडनं बुलिश मोमेंटम येण्याची शक्यता आहे किंवा हा जो काही सपोर्ट आहे हा जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर तिकडनं आपल्याला सेलिंग मोमेंटम येण्याची शक्यता आहे. हे कशाच्या बेसिसवरती आपण पाहत असतो? हे प्रायजेक्शनच्या बेसिसवरती पाहत असतो आणि मार्केटनी अशा पद्धतीचे सेटअप करून तशा पद्धतीचा आधी पास्टमध्ये मोमेंटम केलेला आहे. ओके. मग लेवल काढताना आपण काय करत असतो की पास्टमध्ये मार्केटने कुठे सपोर्ट केलाय, कुठे रेझिस्टन्स घेतलाय, कुठे मार्केटने डिमांड सप्लाय झोन क्रिएट केला होता किंवा कुठल्या लेवलवरनं स्ट्रॉंग आपल्याला बाईंग बघायला मिळाली, स्ट्रॉंग सेलिंग बघायला मिळाली. ओके. तर या गोष्टीचा आपण प्रायजेक्शननुसार मार्केट प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. आणि मार्केट हे डायनॅमिक असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला ज्या फॅक्टर आहेत, ज्या घटक आहेत, ते घटक पाहून आपण मार्केटचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. तर ह्या गोष्टी थोडंसं तुम्हाला समजलं पाहिजे. अनमॅच्युअर किंवा अनएज्युकेटेड सारखे जर तुमचे क्वेश्चन असेल आणि तुम्ही जर समोरच्याला वेड्यातच काढायचं ठरवत असेल तर त्याला कोणीही काही करू शकत नाही. ओके. आता कोणाला किती जमतंय, कोणाला कशा पद्धतीने जमतंय हे विचार करण्यापेक्षा की तुम्हाला यातनं काहीतरी शिकायला मिळतंय का? जर तुम्हाला शिकायला मिळत असेल तर तुम्ही कंटिन्यू करा, बघू शकता. जर तुम्हाला यातनं कुठलंही शिकायला मिळत नसेल आणि तुम्हाला जर वायफळ गप्पा वाटत असतील तर तुम्हाला काहीही म्हणजे आमंत्रण नाही की हे बघाच म्हणून. ओके. तुम्हाला खूप मोठी कामं असतील, तुम्ही खूप मोठे लोक असाल, तुम्ही तुमची कामं करू शकता. ओके. परंतु ज्या गरजू व्यक्तीला हे शिकायचंय आणि खरोखरच एखाद्याची शिकण्याची इच्छा आहे, त्याला तरी समाधानकारक बघू द्या. किंवा काही लोक नवीन-नवीन मार्केटमध्ये येतात किंवा नवीन-नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या अशा चित्रविचित्र कमेंटमध्ये त्याचा कॉन्फिडन्स निघून जातो. मे बी तो शिकून त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो, त्याच्यामध्ये करिअर करू शकतो. परंतु तुमच्या अशा कमेंटमुळे तो त्याचा मोरल जे आहे ते डाऊन होऊ शकतं. आणि ज्या गोष्टी रिस्क फॅक्टर म्हणा, ज्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की तुम्हाला जर शिकण्याची तुमची ताकद असेल, तुम्ही जर याला व्यवस्थित पद्धतीने शिकून, प्रॅक्टिस करून, स्किल डेव्हलप करून जर काम करण्याचा प्रयत्न करत असाल, तरच तुम्ही याच्यामध्ये टिकणार आहात. अन्यथा मी स्वतःच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की तुम्हाला जर हे जमत नसेल, तर जगामध्ये आणखी भरपूर काही शिकण्यासाठी आहे आणि भरपूर काही करण्यासाठी आहे. हेच करावं असं काही नवस नाहीये. ओके. सो तुमचे कमेंट करताय तुम्ही बिंदास करा, त्याच्यावरती काही नाही. परंतु आपल्या कमेंट एखाद्या व्यक्तीने वाचून त्याचा मॉरल डाऊन नाही झाला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी नाही आली पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेत जावा. ओके. आता आणखी एकदा आता हा टॉपिक झाला त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगतो, की जे लोकं वारंवार ट्राय करतात ते पण त्यांचा ट्रेड म्हणा किंवा काय हा निगेटिव्हमध्येच जात असेल किंवा ज्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स व्हायला पाहिजे ट्रेडिंगमध्ये तसा जर होत नसेल, तर आपण कोणत्या चुका करतोय, कुठले रूल्स आपल्याला फॉलो करता येत नाहीये, याच्याकडे थोडं लक्ष द्या. आणि माझं आधीपासून पण सांगणे, आत्ता पण सांगतोयच आहे, की मार्केटमध्ये काम करण्या अगोदर
माहिती घ्यायचा प्रयत्न करा, मार्केट शिकण्याचा प्रयत्न करा, जे चार्ट आहे ते चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. ओके, बेसिकपासून हळूहळू सुरुवात करा, हळूहळू स्टेप बाय स्टेप एक अशा लेवलवरती आहे की तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. जर तुम्हाला गोष्टी समजत नसेल, तुम्हाला ह्या गोष्टी किचकट वाटत असेल, तर मग तुमची सायकोलॉजी देखील याला सुटेबल नाहीये. ओके, मे बी तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये तितका इंटरेस्ट नसेल, तुम्हाला त्यामुळे त्या गोष्टी समजायला अवघड जात असतील. ओके, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करा, कारण की या सेक्टरमध्ये रिस्क खूप हाय आहे आणि ती रिस्क हाय असल्यामुळे याच्यामध्ये स्किल पण खूप गरजेचं आहे. आणि असं नाही की हे आज बघितलं उद्या लगेच जमते, उद्या बघितलं परवा लगेच जमते, नाही. याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, वारंवार गोष्टी बघावं लागतात. जितकं तुम्ही चार्ट रीडिंग करणार तितकं कमी आहे. ओके, सो त्याच्यामुळे कुठल्याही सेक्टरमध्ये काम करताना आपल्याला त्या सेक्टरचं बेसिक नॉलेज तरी पाहिजे. आणि याच्यामध्ये तर रिस्क हाय आहे, याच्यामध्ये तर आपल्याला घेईल नॉलेज तेवढं कमी आहे. ओके, त्यामुळे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतरच विचार करा. आणि हे जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, प्राइज ॲक्शन रिलेटेड, ओके, म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट तर मोठ्यात मोठी गोष्ट, ही मी व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये. जर तुमची खरंच शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. तुमची शिकायची इच्छा असेल, तुम्हाला जर बाबा खरंच शिकायचे, खरंच प्रॅक्टिस करायचे आणि खरंच समजून घ्यायचे की बाबा कशा पद्धतीने प्राइज ॲक्शन असते, तर तुम्ही जॉईन करू शकता. अन्यथा तुम्हाला जर टाइमपास करायचा असेल तर ते तुमच्यासाठी नाही आहे. ओके, आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, प्रॅक्टिस सुरू ठेवा. आणि तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आलेला आहे शिकल्यानंतरचा, शिकण्याच्या अगोदरचा आणि शिकण्याच्या नंतरचा, हा तुम्ही वारंवार कमेंटमध्ये सांगतच असताय. ओके, परंतु जे काही आत्ता नवीन लोक जॉईन झाले असतील किंवा नवीन लोकांनी कंप्लीट केलं असेल, ते देखील त्यांचा एक्सपिरियन्स सांगू शकतात. जुन्या लोकांनी सांगितलं तरी काही हरकत नाही. ओके, आता येऊया चार्टकडे. आता खूप मोठी माझी बडबड तुम्हाला बोरिंग वाटली असेल, परंतु बघा, जे एक्सपिरियन्स आहे माझे मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जे पण काही कमेंट असतात, चांगले कमेंट असतात, वाईट कमेंट असतात, खूप विचित्र कमेंट असतात. ओके, त्यातली एक आहे की बाबा प्रत्येकाला गोष्टी थोड्याशा समजायला पाहिजे. ओके, ते युवा चार्टवरती तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आणि मार्केटने जर बघितलं तर इकडे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट केलाय, त्याचा ब्रेकडाऊन देखील आपल्याला बघायला मिळालेला आहे. आता हा हेड अँड शोल्डर पॅटर्न कुठे झालेला आहे, एक बुलिश मोमेंटम नंतर एक बेरिश पॅटर्न तयार केलाय. ओके, आता इकडे जर बघितलं तर ही मुवमेंट इथनं इथपर्यंत आली होती आणि त्याचा 50% रिकव्हरी झालेली आहे. म्हणजे 50% मार्केटने काय केलंय, परत एक पुलबॅक घेतलेला आहे. तर आत्ताच्या घडीला जर बघितलं मार्केट, ते एक बुलिश मोमेंटम नंतर एक पुलबॅक अशा पद्धतीने एक न्यूट्रल आपण माइंडसेट इथे ठेवूया. ओके, आता सगळे लेवल रिमूव्ह करूया. आता इकडे जर सांगायचं झालं तर इकडनं गॅपडाऊन नंतर परत नेगेटिव्ह मोमेंटम दाखवली. इकडे नेगेटिव्ह नंतर परत मार्केटने नेगेटिव्ह दाखवली. इकडे पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवला मार्केटने. त्याचा फॉलोअप जर बघितला तर एक पॉझिटिव्ह होता. परंतु आजचा जर मोमेंटम बघितला तर 2 पॉझिटिव्ह डेजच्या नंतर, ओके, 2 पॉझिटिव्ह डेज नंतर मार्केटने काय केले, परत एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलाय. आणि तुमच्या जर लक्षात असेल तर आपण पाहिलं होतं की 23,800 ही एक मल्टिपल सपोर्ट रेजिस्टन्स लेवल होती. तर त्याच लेवलच्या आसपास मार्केटने काय केलंय, नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलाय. तर इकडे थोडंसं आपण एक चॅनल मार्क करूया. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे, लक्षात ठेवा. ओके, इकडे जर बघितलं तर मार्केट एक बी ग्रेड चॅनलमध्ये आपल्याला मोमेंटम देताना दिसतोय. बी ग्रेड का, तर या लेवलवरती कुठेही मार्केटने इकडे रेजिस्टन्स घेतलेला नाही, थोडासा आधी घेतलाय. परंतु या लेवलच्या आसपास मार्केटने काय केलंय, रेजिस्टन्स घेतलाय. 50% जर लेवल बघितले आपण ह्या चॅनलची, तर इकडे 50% वरती मार्केटने भरपूर वेळ कन्सोलिडेशन केले, ब्रेकडाऊन केलेत आणि
हा सपोर्ट, हा सपोर्ट, हा सपोर्ट, या सपोर्टवरती मार्केटने पुलबॅक घेतलेले आहेत. ओके, आता कुठे मार्केट एका सपोर्ट लेवलवरती आहे. आता मार्केट सपोर्ट लेवलवरती, मार्केटनी जर सपोर्ट लेवलवरनं सपोर्ट न घेता मार्केट जर काहीसं कन्सोलिडेशन करून जर ब्रेकडाऊन करत असेल, तर परत आपल्याला ह्या ज्या सपोर्ट लेवल आहेत या सपोर्ट लेवल बघायला इकडे मिळताना दिसतात आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडे एक चॅनल आहे, चॅनलमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन केले. आता टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर ज्यावेळेस या सपोर्टवरती मार्केट त्यावेळेस बुलिश होतं, या सपोर्टवरती बुलिश होतं, या सपोर्टवरती बुलिश होतं. आता परत मार्केट या सपोर्टवरती होल्ड पण केले बघा. आता हा सपोर्ट ब्रेक नाही केला आणि मार्केटनी हा जो 23,700च्या आसपास जो रेजिस्टन्स आहे हा जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये परत आपल्याला मग हे जे रेजिस्टन्स आहेत ते बघायला मिळू शकतात. ओके, आणि इकडे जर बघितलं तर बघा ट्रेंड लाईन फक्त इकडे आबडधबड असतं तर आपण फक्त इकडे ट्रेंड लाईन मार्क केली असते आणि फक्त ट्रेंड लाईनचा विचार केला असता. परंतु इकडे काय आहे, मार्केट तिकडे चॅनल तयार केलेला आहे मार्केटने. ओके, अप्पर बँड जर बघितलं तर या लेवलवरती आपल्याला टच होताना दिसतोय आणि मिडल लाईन जर बघितली 50% लाईन, ओके, तर मिडल लाईनवरती मार्केटनी दोन वेळेस आपल्याला सपोर्ट घेताना दिसला, म्हणजे इकडे पण घेतला आणि इकडे पण घेतलाय. ओके, दिसतंय इकडे. त्यामुळे काय इकडे आपल्याला एक चॅनल बघायला मिळालेला आहे. ओके, कारण की काही कोणाचा क्वेश्चन पण असू शकतो की सर मग इकडे आपण फक्त ट्रेंड लाईन पण बघू शकत होतो. हो, ट्रेंड लाईन बघू शकत होतो. जर हा मोमेंटम नसतं झाला किंवा इकडनंच मार्केट अशा पद्धतीने गेलं असतं तर इकडे आपल्याला 1 आणि 2 या लाईन टच करताना रेजिस्टन्स लेवलवरती दिसल्या नसतात, तर आपण फक्त ट्रेंड लाईनचा विचार केला असता. परंतु या ट्रेंड लाईन बरोबर आपल्याला काय अप साईडला आणि डाऊन साईडला दोन्ही साईडला ट्रेंड लाईन रेजिस्टन्सची पण आणि सपोर्टची पण टच करताना दिसते, म्हणून आपण इकडे चॅनलचा विचार करतोय. आणि चॅनल देखील खूप सुंदर पद्धतीने प्राइस ॲक्शन आणि सेट मध्ये शिकवलेला आहे डिटेल्समध्ये. ओके, इकडे तुम्हाला समजलं. ट्रेंड लाईन तर आहेच इकडे, परंतु अप्पर साईडला पण होतं, त्यामुळे इकडे आपल्याला असं. आता ट्रेंड लाईन ब्रेक त्याच्या अगोदर इकडे काय आपल्याला 23,700चं काय आहे रेजिस्टन्स आहे. 23,700 वरनं मार्केट दोन वेळेस बुलिश मोमेंटम दाखवले. आता लक्षात घ्या की मार्केटनी या लेवलवरनं लास्ट टाइम एक शार्प सेलिंग दाखवली होती. ओके, त्या लेवलवरती मार्केटनी रेजिस्टन्स घेतला, टप्पा खाल्ला, सपोर्ट घेऊन परत रेजिस्टन्स ब्रेक केला, टप्पा खाल्ला, सपोर्ट घेतला, टप्पा खाल्ला, सपोर्ट घेतला, परत ती लेवल ब्रेक केली. म्हणजे या लेवलवरती जी सेलिंग मोमेंटम होता, या लेवलवरती जो सप्लायज होत होता तो काहीसा सप्लायज होऊन आपल्याला त्या कॅन्डलमध्ये देखील त्याची पॉवर बघायला मिळालेली आहे. ओके, आणि आता जर मार्केटनी 23,700 म्हणजे हा जो काही रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सला ब्रेक जर नसेल करत निफ्टी आणि ब्रेक नसेल करताना इकडनंच आजचा जो इंट्राडे लो आहे साधारण जर बघितलं 23,620च्या आसपास आहे, तर आपण मार्क करूयात. ही जर लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा हेड अँड शोल्डर पॅटर्न, त्याचा पुल बॅक आणि त्याच्यानंतर परत सपोर्ट ब्रेक नंतर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, तिकडे सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास काहीसा सपोर्ट आहे 23,610. 23,600 राऊंड लेवल आहे, तर 23,600 आपण इकडे बघूया. म्हणजे इकडे जर बघितलं तर 100 पॉईंटचा इकडे आपल्याला काहीसे रेंज, काहीसा नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. काय इकडे 23,700, 23,600 राऊंड लेवल आहेत बघा. या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट आता मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलेलं आहे इकडे रेजिस्टन्सवरती. ओके, तर 23,600 आणि 23,700 काय नो ट्रेडिंग झोन इकडे आपल्याला बघायला मिळते. भले इकडे कन्सोलिडेशन आहे, परंतु रेंज कुठे तयार केली या लेवलवरती. ओके, तर डाऊन साईडला जर बघितलं तर काय काय सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात. इकडे छोटे 2 सपोर्ट आहेत. ओके, परंतु जर इकडे जर या रेंजच्या आसपास जर बघितलं तर 23,540च्या आसपास इकडे आपल्याला हा स्विंग ब्रेकडाऊन, इकडे एक स्विंग, इकडे एक स्विंग. ओके, तर मल्टिपल स्विंग आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहेत. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती आपल्याला बघायला मिळते आणि एक ब्रेकआउटचा सपोर्ट. ही थोडीशी आपण ऍडजस्ट करूया. ओके, ते या काही लेवल आपल्याला पाहायला मिळत आहे डाऊन साईडला. आता इकडे लक्षात घ्या की इकडनं मोमेंटम जेव्हा आला होता तेव्हा तो वन डायरेक्शनमध्ये होता. ओके, त्यांनी हे रेजिस्टन्स इकडे फॉलो केले की मार्केटने नाही केले, वन डायरेक्शनमध्ये गेला होता. आता ज्यावेळेस इकडनं जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर काहीसा अशा पद्धतीचा फास्ट मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, याची पॉसिबिलिटी या प्राइस ॲक्शननुसार जर बघितलं तर थोडीशी जास्त प्रमाणात वाटते. ओके,
नेगेटिव्ह साईडच्या लेवल जर बघितल्या तर पहिला जो सपोर्ट आहे 23,540च्या आसपास, सेकंड सपोर्ट 23,475 आणि थर्ड सपोर्ट 23,430च्या आसपास. तर या काही सपोर्ट लेवल आपल्याला सेलिंगच्या साईडला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर फर्स्ट रेजिस्टन्स ओके, इकडे जर बघितलं तर नेगेटिव्ह साईड म्हणजे सेलिंग साईड किंवा बुलिश साईड याच्या दोघांमध्ये जर रिस्क फॅक्टर जर कुठे असेल तर तो बुलिश साईडला सेलिंगच्या कम्पेअरला थोडासा जास्त बघायला मिळतोय, कारण की मार्केटने काय केलं, इकडे नेगेटिव्ह स्ट्रक्चर केले. हे जे स्ट्रक्चर आहे हे नेगेटिव्ह स्ट्रक्चर आहे आणि मार्केट नेगेटिव्ह स्ट्रक्चर करून परत जर रिव्हर्सल जाण्याचा ट्राय करत असेल तर त्या रिव्हर्सलमध्ये थोडासा रिस्क फॅक्टर काय आहे, हाय आहे. त्यामुळे तिकडे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग आणि ट्रेड मॅनेजमेंट ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला माहिती नसेल तर याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये तिन्ही गोष्टी डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडे एक नेगेटिव्ह कॅन्डल आहे, पुलबॅक झालाय, म्हणजे इकडे कन्सोलिडेशन. आता खूप लोकांचं काय होतं की कन्सोलिडेशन म्हणजे त्यांना खूप बोरिंग गोष्ट वाटते, परंतु एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या की कन्सोलिडेशन हा एक असा प्रकार आहे की मार्केटमध्ये जी पण काही कन्सोलिडेशन बनतं त्यावेळेस कुठल्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येतो हे थोडंसं आधी जी प्रायजेक्शन बनलेली असते त्याच्यावरून त्याचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, म्हणजे जर बघितलं तर मार्केट एक नेगेटिव्ह साईडला आले आणि या लेवलवरती कन्सोलिडेशन आहे. ओके, म्हणजे मार्केटचा ट्रेंड कुठला होता, हा निगेटिव्ह होता. मार्केटने काय केलं, इकडनं कन्सोलिडेशन केलं. हे जे कन्सोलिडेशन आहे ह्या कन्सोलिडेशनमध्ये काही प्राइस ॲक्शनचे सेटअप बनलेले आहेत आणि त्या कन्सोलिडेशन नंतर जर लो ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये परत काय होतं, आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम बघण्याची पॉसिबिलिटी वाढते. म्हणजे हे जे कन्सोलिडेशन आहे इकडे जर डायरेक्ट मार्केट गेलं असतं तर मग आपल्याला इकडे प्राइस ॲक्शन बघता आले असते का, समजता आले असते का नाही. या कन्सोलिडेशनमध्ये आपल्याला प्राइस ॲक्शन बघण्यासाठी तिकडे आपल्याला कुठला सेटअप बनतोय हे आपल्याला चार्टवरती बघायला मिळतं. ओके, त्यामुळे कन्सोलिडेशन थोडासा बोरिंगचा भाग आहे, परंतु प्राइस ॲक्शनमध्ये कन्सोलिडेशनला बऱ्यापैकी महत्त्व आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर मार्केटने इकडे कन्सोलिडेशन केलं होतं. इकडे परत ही जर बघितली तर इकडे काहीसं कन्सोलिडेशन आहे अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने. तर इकडे बघा कन्सोलिडेशनमध्ये आपल्याला काय इकडे बघायला मिळते की बाबा इकडे आपल्याला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिकेट झाला आणि त्याचा इकडे नंतर त्याचा लेवल ब्रेक झाला, त्याचे नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला काहीसा सेलिंग प्रेशर देखील बघायला मिळाला. त्याचं कंटिन्युएशन होतंय नाही होतंय हे आपल्याला या सपोर्टवरती बघायचं. ओके, तर कन्सोलिडेशन मधने थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करत जावा. बुलिश साईडला जर बघितलं तर फर्स्ट लेवल 23,760, 23,800 सेकंड रेजिस्टन्स आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर आजचा इंट्राडे आहे 23,840. ओके, तर या साईडला या काही लेवल बनतात, थोडंसं रिस्क फॅक्टर बुलिश साईडला हायर साईड आहे. गॅप अप. ओके, गॅप अप जर होत असेल तर तो रेजिस्टन्स झोनमध्ये आपल्याला अडकताना दिसतो. प्राइस ॲक्शन बेरिश आहे, मार्केटने ब्रेकडाऊन केले आणि ओव्हरनाईट 2 दिवसाच्या सुट्टीनंतर मार्केट जर गॅप अप पण होत असेल तर ही प्राइस ॲक्शन काहीशी कन्फ्युजन करणारी आहे. मग प्राइस ॲक्शन जर कन्फ्युजन करणारे आहे तर थोडंसं तिकडे मार्केटमध्ये कशा पद्धतीने आफ्टर गॅप अप प्राइस ॲक्शन बनतीये, कशा पद्धतीने चार्ट पॅटर्न बनतात, कशा पद्धतीने रेंज बनते. रेंज म्हणजेच एक कन्सोलिडेशन. ओके, आणि ती रेंज कुठल्या साईडला ब्रेक होतीये, बुलिश साईडला जर ब्रेक होती तर बाबा बुलिश साईडला लगेच रेजिस्टन्स आहेत. परंतु काहीसा जर इकडे या लेवलच्या आसपास जर काहीशा अशा पद्धतीने जर चॅनल एखादा चालू झालं आणि चॅनलवरनं जर लेवल ब्रेक होत असेल तर या लेवलवरती आपल्याला काय बघायला मिळते की या लेवलवरती काय मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला रिसेंटली बघायला मिळालं आहे. मग चॅनल जर अशा पद्धतीचं काय झालं, इकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा गॅप फिलिंगचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, तर या काही गोष्टी आहेत. गॅपडाऊन नंतर मार्केट थोडंसं पुल बॅक घेऊन गॅपडाऊनमुळे मार्केट काय इकडे या लेवलवरनं बुलिश झालं होतं, डिमांड झोन इकडे क्रिएट झालं होतं. गॅपडाऊन जर होत असेल तर टॉपपासून इथपर्यंत सेलिंग बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर जर गॅपडाऊन होत असेल तर काहीसा पुलबॅक घेऊन मग मार्केट आपल्याला इकडे निगेटिव्ह येण्याची पॉसिबिलिटी वाढते जर या रेजिस्टन्सचा ब्रेक करत नसेल तर. ओके, तर या गोष्टी आपण विचार करू शकतो. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी जर बघितलं तर हा मोमेंटम आला
आजचा इंट्राडे हाय देखील बँक निफ्टीला ब्रेक करताना आला नाही. म्हणजे बँक निफ्टी कालच्या तुलनेत जर बघितलं तर आज जास्त बेरिश होता. इकडे जर बघितलं तर 418 पॉईंट निगेटिव्ह आहे. आणि इकडे जर तुम्हाला डबल टॉपचं नॉलेज असेल, तिकडे डबल टॉप झाला होता, इकडे ट्रिपल टॉप झाला होता. त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळाला. ठीक आहे, तुम्हाला प्राइस ॲक्शन इतकं नॉलेज नसेल, ते 54,000चा काहीसा सपोर्ट झोन बघितला होता. थोडंसं इकडे मार्केटने कन्सोलिडेशन केलं, परंतु ब्रेकडाऊन करून वरती गेला. म्हणजे इकडे काहीसं मार्केटने ट्रॅप केलं, परंतु सेकंड हाफमध्ये जर बघितलं तर परत मार्केटने इकडे ब्रेकडाऊन दाखवलं. ओके, मग असं ज्यावेळेस लेवलवरती होतं ना, त्यावेळेस मार्केटमध्ये काय होतं की कन्फ्युजन फॅक्टर जास्त होतं. ओके, मग अशा वेळेस आपल्याला आपला ट्रेड मॅनेजमेंट बघणं गरजेचं आहे की बाबा लेवल तर ब्रेक केली, परंतु लेवल ब्रेक करून नये मार्केट आपल्या दिशेला न जाता विरुद्ध दिशेला गेले, तर आपल्या इकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. ओके, आणि सेकंड मुवमेंटमध्ये मार्केटने एक निगेटिव्ह मुवमेंटम दाखवला. तर ओव्हरऑल जर बघितलं तर थोडंसं कन्फ्युजन करण्या प्रायजेक्शन होती. आता याच्यामध्ये काय आहे की मार्केट लेवल टू लेवलच आहे इकडे बऱ्यापैकी, त्यामुळे थोड्याशा लेवल फक्त आपण ऍडजस्टमेंट करूया, जास्त चेंजेस 53,700च्या आसपास क्लोजिंग आहे, एकदम नेगेटिव्ह क्लोजिंग आहे. निफ्टीच्या बरोबर जर आपण बँक निफ्टीला कम्पेअर केलं तर बँक निफ्टीचा चार्ट आहे ना, निफ्टी एवढं सुटसुटीत पाहायला मिळत नाही. ओके, हे जर बघितलं तर हे पूर्णतः कन्सोलिडेशन आहे. ओके, कुठली इकडे व्यवस्थित प्राइस ॲक्शन सुटसुटीत पाहायला मिळत नाही. हा जर मोमेंटम सोडला इतकासा तर हे परत कन्सोलिडेशनचा भाग आहे. ओके, मग इथे पण काहीसं बघितलं तर ज्या पद्धतीत प्राइस ॲक्शन आहे ती थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे. थोडंसं जर बघितलं तर एक ट्रेंड नाही. ओके, ट्रेंड म्हणजे काय की मार्केट एक प्राइस ॲक्शन हायर हाय करत करत हायर साईड जाते किंवा लोअर लो करत मार्केट लोअर साईडला जाते. इकडे काय झालंय, मार्केट या रेंजमध्ये पण गुंतलं होतं, इकडनं बॉटमपासून मार्केटने एक हाय लावला आणि या लेवलनं परत मार्केट निगेटिव्ह झालं. म्हणजे हे पण कन्सोलिडेशन पार्ट आहे, हा पण कन्सोलिडेशन पार्ट आहे. त्यामुळे थोडंसं जो प्राइस स्ट्रक्चर आहे किंवा जो चार्ट आपल्याला बघायला मिळतोय तो कुठे ना कुठे कन्फ्युजन करणारा दिसतोय. ओके, ज्यावेळेस मार्केटमध्ये अशा पद्धतीचा जर चार्ट होत असेल तर मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन बनताना आणि मार्केट समजून घ्यायला ह्या दोन्ही गोष्टी अवघड जातात. ओके, मग ज्या दोन गोष्टी अवघड आहेत त्या थोडंसं आपण तिकडनं लांब राहणं गरजेचं आहे. ओके, तरी देखील आपण काही लेवल इकडे बघतोय. ओके, इकडे जर बघितलं तर 53,800चा रेजिस्टन्स आहे, 53,600चा सपोर्ट आहे ही छोट्याशा रेंजमध्ये. ओके, आता इकडनं जर बुलिश साईडला जर ब्रेकआउट होत असेल तर इथे कुठल्याही आपल्याला बुलिश प्राइस ॲक्शन या छोट्याशा याच्यामध्ये थोडंसं होणं कठीण आहे. परंतु तिकडे जर बघितलं तर काहीशी इकडे व्यवस्थित नाही इतकी, परंतु काहीशी ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते आणि ही ट्रेंड लाईन इतकीशी प्राइस ॲक्शनला धरून नाही. त्यामुळे तसा हिचा विचार थोडंसं सोडूनच द्या. हां, इकडे काय झालं बाबा, या लेव्हलवरून एक डिमांड झोन आला होता. मार्केट डिमांड झोन करून या लेव्हलच्या आसपास गेलं होतं. तर हा काहीसा 50%चा झोन आहे. तर या लेव्हलच्या आसपास एक मार्केटने आहे. तर इकडे मार्केट कन्सोलिडेशन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये इकडे आपल्याला दोन सपोर्ट बघायला मिळतात. 53,423 आणि 53,258 या काही दोन लेवल आपल्याला बघायला मिळतात. लास्ट टाइम मार्केटने या लेवल दाखवलं होतं. ओके, प्राइस ॲक्शन करून. आणि इकडे जर अशा पद्धतीची काही प्राइस ॲक्शन झाली ते दोन लेवल बघायला मिळतात. परंतु बुलिश साईडला जाताना मार्केटला बँक निफ्टी थोडंसं इकडे टफ जाईल. ओके, बुलिश साईड जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ओके, पोझिशन सायझिंग वरती थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि जे लोक नवीन असतील तर थोडंसं आराम घेतला तरी काही हरकत नाही. ओके, मग बुलिश साईडच्या लेवल जर बघितलं 54,000, त्याच्यानंतर बघितलं 54,200 आणि त्यानंतर 54,400च्या आसपास. ओके, तर ह्या मुवमेंट इकडे जर बघितलं तर मार्केट 50% कन्सोलिडेशन करून जर काही लेवल ब्रेक केल्या आणि छोटा मोठा इकडे काही ब्रेकआउट जर बघायला मिळाला तर काहीसा छोटासा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु त्याच्यामध्ये रिस्क आहे, रिस्क फॅक्टर खूप हायर साईड आहे. ओके, जाऊया. बघा, गॅप अप या लेवलच्या आसपास होतं तर कन्सोलिडेशनमध्ये आहे. गॅप डाऊन ओपन होत असेल या लेवलच्या आसपास, जर गॅप डाऊन ओपन होत असेल
तर या लेवलवरती एकदा स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवलाय. तर या लेवलवरती काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला गॅप फिलिंग पर्यंत बघण्याचा मिळू शकतो, कारण की या लेवलवरती स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. तर डिमांड झोनवरनं काहीसा आपल्याला बाहेर ऍक्टिव्ह होताना दिसू शकतात. जाऊया सेन्सेक्स मध्ये. ही सेन्सेक्सची तर इकडे जर लाईन मारली तर इकडे तुम्हाला प्राइस ऍक्शन बघायला मिळते. त्याचा ब्रेकआउट पण आपल्याला बघायला मिळतो. आणि ही जर लेवल बघितलं तर तिकडनंच त्याच्यामध्ये देखील सेलिंग प्रेशर बघायला मिळतं. तर मार्केट समजून घेतलं, थोडंसं चार्ट रीडिंग करायला सुरुवात केली तर हळूहळू गोष्टी तुम्हाला चार्टवरती बघायला मिळतील. ओके, इकडे जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलच्या आसपास रेजिस्टन्स बघायला मिळते. ओके, थोडीशी प्राइस ऍक्शन व्यवस्थित समजून घ्या. या लेवलवर डिमांड कन्सोलिडेशन नाही, काय नाही, सरळ एक बुलिश मोमेंटम. कन्सोलिडेशन इकडे झालं, मार्केट वरती गेलं, रिजेक्शन मिळालं, वरती गेलं, रिजेक्शन मिळालं, वरती गेलं, रिजेक्शन मिळालं. तर इकडे ट्रिपल टॉप काहीसा हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट केलं, काहीसा नाही, हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट करून मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. आता मार्केटचा सपोर्ट काय आपल्याला बघायला मिळतं की या लेवलला मार्केटने रिजेक्शन घेतलं होतं, या लेवलपासून रिजेक्शन घेतलं होतं, म्हणजे जो रेजिस्टन्स होता तो सपोर्टचा आपल्याला काम करताना इकडे दिसतो. आता मार्केटने काहीसं कन्सोलिडेशन करून जर या हेड अँड शोल्डरच्या आसपास जर इकडे कन्सोलिडेशन होऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर काहीसा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 74,930च्या आसपास एक फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 74,722 आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 74,530च्या आसपास आहे. ओके, हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला काहीसा डब्ल्यू पॅटर्न किंवा काहीसा कप अँड हँडल, काहीसा बुलिश प्राइस ऍक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर सेलिंगच्या कम्पेअरला थोडासा रिस्क फॅक्टर काय आहे, हाय आहे. ओके, फर्स्ट रेजिस्टन्स जर बघितला तर 75,700. सेकंड रेजिस्टन्स आजचा इंट्राडे हाय 75,844. या 2 लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर या कन्सोलिडेशन रेंजमध्ये आहे, रेजिस्टन्स रेंजमध्ये आहे. तर थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. बेरिश प्राइस ऍक्शन इकडे होत असेल तर काहीसा सेलिंग प्रेशर देखील आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन असेल तर मग या लेवलच्या आसपास जर मोठाच गॅप डाऊन झाला या लेवलच्या आसपास तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. या लेवलच्या आसपास छोटासा गॅप डाऊन जर झाला तर छोटासा पुल बॅक घेऊन काही प्राइस ऍक्शन करून मार्केट परत इकडनं आपल्याला रेजिस्टन्स घेताना दिसू शकतो. परत मग काहीसा सेलिंग प्रेशर आपल्याला, म्हणजे इकडे जर बघितलं तर एक बेरिश फ्लॅग अँड पुल करून मार्केट काहीसं सेलिंग साईडला मोमेंटम देताना दिसू शकतो. नो ट्रेडिंग झोन 75,148, 75,500, 350 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन इकडे आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. ओके, प्राइस ऍक्शन व्यवस्थित समजलं असतील. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की आवर्जून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.